लय वाईट ऊन आहे रे. त्यात गाडी सवय लागलीत ना टू व्हीलर विंडायची इच्छाच होत नाही. रात्री एवढं बरं वाटतं बाबा. बराच वेळा घरी थांबलो होतो माझी आणि तुमची वाट बघत. म्हणलं तुम्ही असं संतोष येईन मग जाईन आम्ही दोघं. असं प्लॅनिंग होतं. हो एवढं खोललं आत्ता माऊलीनी. याला क्लीन करत असतो एकदम. याला मका टाकून दिली आपण मी मला बघू काय होतं त्याला दूर पण वापन देत राहायचे आता आम्हाला. लागले बरोबर 10 वाजता ऊन जास्त होते. पाणी बिनी प्याते मग वासरू चांगलं. दोघांना आहे ना ह्याला एक टप मका टाकली. सकाळी टाकली आता एक टाकली. माऊली शेठ कैसे बा. मी म्हणलं ना कैसे बा तू म्हणतो ठीक बा. रानात आलो आम्ही. मक्याला नेमकं पाणी द्यायला लागलं ना आम्हाला राव. हा भाई औषध मारायला पाहिजे होतं माहिती आहे. हे मकर गावात वाढत येईल. एक बारीक बारीक गावात पेटे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण एक 10 वाजल्यात. खाली गोट्यात यांना भीमाला आत घेतला. आज बाहेर बांधला होता त्याला मी. बाहेर बांधला परत आत घेतला. आत्ता ऊन लागले बरोबर 10 वाजता ऊन जास्त होते. पाणी बिनी प्याते मग वासरू चांगलं. दोघांना आहे ना ह्याला एक टप मका टाकली. सकाळी टाकली आता एक टाकली. आणि कडबा जाऊन येत आहे त्याच्या बराच. आणि हिला मका टाकून दिली. सकाळी टाकले 2 टप आवून 1 टप टाकला. दररोज मी गोठा क्लीन केलतास करतोय. जास्त काय अडचण नाही आहे. फक्त सकाळचं लवकर यायला तेवढंच आहे. मग वाळतो बरोबर टायमिंगनी. टाईम शेड्यूल नाही झालं नाही आमचं काहीच नाही प्रॉब्लेम येत. मग अडचण नाही वगैरे काही नाहीत बरोबर. मग इथं लय वेळ द्यायला लागत नाही मला. लेट झालं ना मग परत उशिरा मग जास्त काम वाढतं आहे. आता इथं काय अडचण यायची गरज नाही. तर आहे 5-5:30लाच यायची इथं. इथं बाहेर बांधला होता त्याला मी एका दाव्यावर. चल ओके. इथं काय आता काहीच नाही प्रॉब्लेम. दुसरा पाणी पिजे थंड नको आता. मग हे होतं ना त्याला 1 मिनटं. अरे माईक का कनेक्ट व्हाय नाही आता. हे झालं का त्याला अप्रूव्हल आहे. हे आपलं इन्शुरन्स आहे ना आपला. हां तरी पण भरायला लागणार थोडेफार नाही भरला लागणार भरायला. ती काय ना काहीतरी सांगणार की याला कवर नाही त्याला कवर नाही. हे करीत राहणार. 1 रुपया नाही भरायचा. अरे मागलेलंच भरलेत तर गेले की 20,000 काय करतोय 20,000 गेले असतील. बराच वेळा घरी थांबलो होतो माझी आणि तुमची वाट बघत. म्हणलं तुम्ही असं संतोष येईन मग जाईन आम्ही दोघं. असं प्लॅनिंग होतं. एकटा फक्त वाईटा गायला लागला घरी. लय ऊन आहे. वाईट टोपी घातली बरं वाटतंय माहिती का. मग आता मी 11 वाजता उरकून बिरकून रेडी होतो. लगेच असं फोन केला 10 वाजता. मग मी रेडी होतो डाय निघायलाच. मला 9ला फोन केला त्याने. 11:30 वाजता उठलं सगळं. मी याला 8:30 फोन केला होता. चला मग काय करता. टोपी घेऊ द्या घरातली म्हटलं लिहून लागते बेकार. बेकार ऊन आहे रे. लय बेकार. तेवढं पेट्रोलच नाही. 3-4 पंप हिंडलो होतो निगडीमध्ये. आता काय बोलतो आता लंका लागणार रे. आपले चालू आहे तर गर्दी बी तर कमी आहे. चायला आता चालू वाटतं परत ते. आता पेट्रोल डिझेल सीएनजी कमी झालं की वाटोळं लागणार परत. मग लॉकडाऊन तर पडले मजेच येईन. मग आहे कोंबड्या खायला रानात. तुषार शेठ चटणी नाही तुझी काय जा घरी जाऊन झोप आता. बाया सांग थांब चले. शोरूमला जायचं आता कॅन्सल केला आम्ही. आता इथंच गाडी टाकणार आहे. माझ्या डोक्यात चाललंय शोरूमला लय खर्च सांगतात. ते टोईंग बिंग करून बिरून अप्रूव्हल भेटन. मग ते बरोबर मॅचेस करणार पैसे आपल्याकडून. मला वाटतं ज्यावेळेस 0 डेप्ट होईन ना काय म्हणत्या 0 डॅमेज होईन त्याच वेळेस फायदा असं नाही. आता नाही तर आपली ठोकतात वाटतं ही. फायदा घेतोय रे. 2 व्हीलर विंड सवय नाही. ऊन असलं वाईट लागतंय. चला टोपीन थोडं बरं वाटतंय तरी पण लयच ऊन लागते. फुल आता शर्ट घाला तर मी हाफ शर्टच असते मग कायम.
फुल शेड घातल्याने डायरेक्ट गरम होतंय अजून पण उन्हात जळायला तर जळाय अक्षरशः. आता टेम्परेचर वाईटलं मी जवळपास 42 डिग्री दाखवतोय टेम्परेचर. गॅरेजवाला शिदे का डायरेक्ट. माऊली शेठ कैसे हैं बा. मी म्हणलं ना कैसे हैं बा तू म्हणतो ठीक बा. माऊली काय नाही 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 शी चालू करायची आता आपलीच. नाही नाही चालू करा आपलं आता. शोरूमपेक्षा सर्व्हिस करू म्हणलं मग परत शोरूम बिरूम टोईंग बिंग करा हे करा ते करा त्यापेक्षा यांच्याकडंच करून टाकू. आता हे चेक करतो आम्ही किती काय कसं इस्टिमेट काढता येईन मग त्यावेळेस आपल्याकडं किती खर्च येईन काय येईन आणि तसं पुढं चाललं लागेल मग. हो एवढं खोललं आत्ता माऊलीने. याला अजून नाही ना म्हणलं ना 1.5 तास लागेल म्हणते ते. 1.5 तास लागेल याला इंजिन उतरवायला लागतो खाली. आम्ही आता मग अशी जेवाय गेलो आता तासाभराने आलोय. एवढंच खोललं आता शिक काय मला वाटलं की होईन रे. याला अख्खा दिवस जाईन काय मग आता. एवढं काढायचं आज सर्व वगैरे गिअर ऑल इंजिन ऑन सोडायचं. हां जास्त ओढला हे रेडिएटर आहे ना असं ना बुडलं. कंडेन्सर हां एअर फिल्टर बॉडी हां ते बंपर वाचते छोटे मोठे पॅनल वगैरे कूलंट टँक बॅटरी ट्रे. बॅटरी चांगली ना आपली. करा मग काय आता दुपारचे आहे ना 2 वाजल्यात दिसतंय का. 2 वाजायला एक 10-15 मिनटं बाकी. एवढं वाईट होऊन आहे राव. आताशी घरी चाललो आहे. घरी जाणार आणि डायरेक्ट 5-5:30ला मग गोठ्यात जायला लागेल परत. पण यांनी फोन केला इथं पण यायचं मला. लय वाईट होऊन आहे रे. त्यात गाडी सवय लागलीत ना 2 व्हीलर विंडायची इच्छाच होत नाही. रात्री एवढं बरं वाटतं बाबा. रात्री काहीच अडचण नाही येत. आता नाही ना फिरूशी वाटत असं. 2,000 years later. आता जवळपास 1:30 वाजल्यात. अर्धा तासात आलो मी गोठ्यात. सगळं सामान उरकलं बिरकलं अख्खं. हे नेमकं माईकच बंद केला मी. माईक आहे आणि कवर याचा. अर्धा तासात आधी आलो संतोष शेट आत्ता आला. झाडू बिडू पॅक केला चांगला आवळला तारांनी त्याला. मग कुट्टी बिट्टी पाडली मकीची पहिलीच नाही सॉरी कुट्टी होती तीच काढून टाकला सगळी. इथं नेमकी ना मुंग्या आलतो पाणी बिणी मारलं इथं. दररोज पाणी मारत असतो अख्खा गोठा क्लीन करत असतो एकदम. याला मका टाकून दिली आपली मी मला भाऊ काय होतं त्याला दूर पण वापरून देत राहायचे आता आम्हाला. थोड्यावरून खाली रानात जाऊन येतो आणि त्यानंतर थोडी वाप देता येईल याला. बाकी इथलं काम झालेलं आहे आता. चल ना तू शेट रानात जाऊन येऊ. काम येतो राहू इथं बेकार गरम होते माहिती का दुपारचं पण. अजून पण थंड नाही पडलं रे वातावरणात. राहून द्यायचंच काय अडचण नाही. पाणी येतं इथं. दार लाव चल. खालतं कट लावून काय लागला. लावून त्याला चालू करू गड्डी विच आपणा. किक मार लागते याला. किक मार लागन. थांब जरा थांब आमची नाही चल
रानात आलो आम्ही मक्याला नेमकं पाणी द्यायला लागलं आम्हाला राव. हा बाई औषध मारायला पाहिजे होतं माहिती आहे. हे मकर गावात वाढत येईल एक बारीक बारीक गावात. पेटेकरला सांगायला पाहिजे होतं राव. पेटेकर सांगितलंच नाही मी. सांगितलं असतं ना पेटेकरला, पेटेकर येऊन मारला असतं औषध पेटेकरनी. काय 2-3 पंप मारले ना तर काय काम होऊन जाईल आपलं. विहिरीत पाणी आहे का बघायचे मला. दुसऱ्यांचं चालू आहे खाली एक, त्यांचं आलं मला भेटणार आहे. काय आलं इकडं चालू आहे. मग कशी आली बघ संतोष शेट. अशी मका पाहिन आहे का नाही क्वालिटी. लक्ष देत ना म्हणून चांगलं आहे. आमचा बोर चालू आहे का रे. नाही तर बोर नाही चालू. बरं वेळच लागेल त्याला आता. खाली गेलं अख्खं पाणी. खाली गेलं. 1 hour later. झालं का नाही. झालं खाली गेलं. आता तू तर म्हणला 1.5 तासात खाली येणार. थोडं दुसरे काम होते जरा 2 यायला तू चंदन लावतो काय आम्हाला. अरे लई कळलं असं ना आत्ता. अच्छा जरा मी म्हणलं 1.5 तासात कळणार आहे म्हणून मी आरामात आलो. फोन नाही केला तुम्हाला. अरे लय गाडी नाही तर असं काय सांगू तुम्हाला. सवय मला नाही टू व्हीलरची. मोठी गाडी नाही तर फिरायला असं वाटतं की काहीच नाही राहिलं आता. येड्यावानी उन्हाचं हिंडतो मी आता. आता पण गरम होते बघा. आता पण किती गरम होतंय. हा नको हाय तेच आपल्या बरं आहे. कोला पडापट लोक चला. निवांत बस आता. काय निवांत बसू. सातारा नाही घेतला का. कोलपटके झाला राव. आत्ताच खोललं का. आत्ताच खोललं. हा ना तोच प्रॉब्लेम ना आपण म्हणलं ते. आपल्या फिरवतो पण येतं ना असं का. हा या की अजून एक फीचर याला. जर का तुम्ही मला असं ट्रॅक केलं ना. बघा आता मला ट्रॅक केलं त्यांनी. आम्ही नाईट मोडला नाही करत. हे बघा ते मला ट्रॅक करणार. कुठं जे बोललं ते त्याला हे करते ना. हे बघा की हे बघा DJ आहे तुम्हाला लय फीचर याच्यात. तुम्ही जर क्रिएटर असाल ना व्हिडिओ ऑडिओ काढणारी सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात बघा ना. हे बघा माझ्याकडे फिरणार आणि मग डिसेबल करायचं. तुमच्याकडे फिरणार हा बघा डिसेबल केलं असं थोडं जरा जम्बलिंग होतं. जरा थोडं जरा हात बसायला पण इथं बसला ना एक नंबर प्रोडक्ट आहे. बघा की किती भारी दिसतंय फुटेज. अजून किती क्लिअर पण आयफोनपेक्षा बापे. आयफोन काहीच नाही पुढे कॅमेरा क्वालिटीला. कोणी काही बोलून दे मी वापरतोय मग माहिती मला. जाऊ दे माऊली पण तुमच्या कामाचं नाही ते. तुम्ही मोबाईल चालू करू शकता. स्टार्टिंगला मोबाईल बेस्ट आहे. हो आत्ता जवळपास आहे ना 1:11 वाजलेत. बराच वेळ माऊलीपाशी बसलो होतो गॅरेज. काय काम चाललंय काय काम नाही का सगळं माहिती घेत बसलो होतो. आता ते काम अजून 15 दिवस चालन. 15 दिवस लागेल अजून पूर्ण गाडी रिपेरिंग व्हायला सगळा वेळ होईल. आपला आचार्य होता रमेश ते संग टाईम बोलत बसलो कसं काय करायचं काय नाही. बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या नाही का. ते काम झालं मग आता आलो इथं गोठ्यावरती. कुट्टी खाल्ली वासरांनी. बऱ्याच दिवसातून खातं आहे ना. सर्दी नाही बरं का कोरडं दिसतंय. नॉर्मल सर्दी आहे याला पण जास्त नाही पहिल्यासारखी. ओके